एकदा संत नामदेव महाराज पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. भक्ती अपार होती, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक सूक्ष्म भाव दडलेला होता. मी इतके वर्ष कीर्तन केलं आहे, अभंग रचले आहेत, देव माझ्याशी नक्कीच विशेष आहे. नामदेव महाराज मंदिरात गेले. विठ्ठलासमोर उभं राहून कीर्तन सुरू केलं. कीर्तन रंगात आलं असतानाच त्यांच्या लक्षात आलं, मंदिरात काही लोक गोंधळ घालत होते. कुणी हसत होते, कुणी टोमणे मारत होते. नामदेवाचे मन अस्वस्थ झालं. ते विठ्ठलाला मनातच विचारू लागले, देवा, माझ्या कीर्तनाला असा अपमान का? तेवढ्यात अंतर्यामी आवाज आला, नाम्या, तू कीर्तन माझ्यासाठी नाही, लोकांसाठी करतोस. तुझ्या भक्तीत अजून मी नाही, अजून मी आहे. हे शब्द ऐकून नामदेव हदरले. क्षणाचाही विलंब न करता ते मंदिराच्या मागील बाजूला गेले, जिथे विठ्ठलाची पाठ होती. ते शांतपणे म्हणाले, देवा, समोर असो वा मागे, तूच आहेस. आणि तिथेच बसून पुन्हा कीर्तन सुरू केलं. तेवढ्यात चमत्कार झाला. मंदिरातील विठ्ठल स्वतः फिरून नामदेवाकडे तोंड करून उभा राहिला आणि म्हणाला, जिथे अहंकार संपतो तिथे मी उभा राहतो. त्या क्षणी नामदेव महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण त्यांना उमगलं, भक्ती म्हणजे मान, प्रतिष्ठा किंवा लोकांची दाद नाही. भक्ती म्हणजे पूर्ण क्षणागती.